नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या जी के क्वेश्चनच्या सिरीजमध्ये. मित्रांनो, एमपीएससी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असो, मेन्स असो, क्लास 2 असो, क्लास 3 असो किंवा कुठलीही एमपीएससी परीक्षा असो, जनरल स्टडीजच्या व्यतिरिक्त, करंट अफेअर्सच्या व्यतिरिक्त काही प्रश्न आपल्याला असे दिसून येतात की जे आपल्याला माहिती ऐकलेले असतात पण नेमके उत्तर देता येत नाही. असे काही जनरल नॉलेजचे जे प्रश्न असतात नेहमी आपलं त्याच्याकडे फार फार दुर्लक्ष होतं आणि आपल्या हातातले मार्क निघून जातात. आणि यासाठीच हे 15 मिनिटाची ही सीरीज जी आहे, व्हिडिओ सीरीज ही आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मी पुढच्या 15 मिनिटांमध्ये मॅक्झिमम प्रश्न घेण्याचे प्रयत्न करणार आहे. जीकेचे प्रश्न, जनरल नॉलेजचे प्रश्न जे एकदा का तुम्ही मला रोजची 15 मिनिटं दिली तरी सुद्धा ते जे प्रश्न असतात जे निर्णायक ठरू शकतात, त्या सर्व प्रश्नांना आपण हात घालू शकतो आणि तुमचे परीक्षेतले मार्क आपण वाचवू शकतो, इवन मार्क वाढवू पण शकतो. सो मित्रांनो, कुठल्याही परीक्षेमध्ये येणारे हे जीकेचे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित ऐकायचेत, समजून घ्यायचे. जर काही प्रश्न आले तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये, टेलिग्राममध्ये. जरी हा रेकॉर्ड व्हिडिओ असला तरी सुद्धा तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. तर सुरुवात करूया आपण वेळ न घालवता आपल्या ह्या एमपीसी प्रिलिम 2023 जीके क्वेश्चन, जी कंबाईन ग्रुप बी सी प्रिलियम मिशन एमपीएससीच्या अंडर आपण घेत आहोत. सो लवकरात लवकर सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न आपण बघूया, कोणत्या वृक्षांच्या पानापासून बीडी तयार केली जाते? असे प्रश्न, ह्याला जीके टाईप प्रश्न म्हणतात, जे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला मित्रांनो दिसून येतात. सो तुम्ही सांगू शकता तुम्ही हे कधीतरी ऐकलेलं असेलच पण तुम्हाला आता नेमकं लक्षात नाहीये. सो तेंदू, कात, खैर आणि साग, तो कुठल्या, ही सगळी मौल्यवान आहेत. कळलं? डेसिडियस फॉरेस्ट, कळलं, पानझडी वृक्षांमध्ये ही सापडतात. ही जी पानं आहेत ती पानझडी वृक्षांमध्ये सापडतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो सांगू शकता तुम्ही त्या मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? सगळ्यांना माहिती असलेलं याचं उत्तर आहे ते म्हणजे तेंदू. काय? तेंदूच्या वृक्षाच्या पानांपासून बिडी वळली जाते. ठीक आहे. खूप मोठी इंडस्ट्री आहे ही बिडीची इंडस्ट्री. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि हे झाड आहे तेंदूचं, अशा पद्धतीने असं डेसिडियस फॉरेस्टमध्ये तुम्हाला हे सापडून यायचं. तेंदू ह्या वृक्षाच्या पानापासून बिडी तयार केली जाते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. व्याघ्र शिकार बंदी कोणत्या वर्षापासून झाली आपल्याकडे? नॅशनल टायगर, कळलं, कन्झर्वेशन अथॉरिटीच्या अंडर हे व्याघ्र शिकार बंद झाली आहे. नॅशनल टायगर प्रोजेक्ट जेव्हा आपण लॉन्च केला त्यावेळेला तुम्हाला फक्त उत्तर द्यायचं 1972 की 1973, 1986 की 1988. चला लवकर मला सांगा, आपल्या देशामध्ये कधी सुरुवात झाली व्याघ्रबंदीला? बोला मला सांगा. ठीक आहे. टायगर प्रोटेक्शन इन इंडिया स्टार्ट फ्रॉम विच इयर? आपल्याला हे कधीच कळलं होतं पण तरी सुद्धा आलं लक्षामध्ये. चला चला लवकर 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 लक्षात सांगा मला. नॅशनल टायगर प्रोजेक्ट पण तुम्ही मला सांगू शकता कधी चालू झाला? बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली ह्याचं उत्तर काय येतंय? बरोबर आहे. सो ऑटोमॅटिकली ह्याचं उत्तर काय येतं तुम्ही मला आरामात सांगू शकता. आता तुम्ही मला माहिती आहे कन्फ्यूज आहात तुम्ही 72 की 73, पण लक्षात घेऊया आपण, ह्याचं उत्तर देऊया 1973. कारण आपल्याकडे आपण प्रोजेक्ट टायगर लॉन्च केला 1973ला आणि व्याघ्र शिकारावरती बंदी आलेली आहे. लक्षात ठेवा, हा खूप कडक कायदा आहे, अतिशय कडक कायदा आहे की कुठल्याही कारणाने तुम्ही वाघाला मारू शकत नाही, कुठल्याही कारणाने. हे लक्षात ठेवा, शब्द माझा खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. एनटीसी नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी हा त्याचा लोगो आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण याच्या अंतर्गत व्याघ्र शिकार बंदी होते. याच्यासाठी एक टास्क फोर्स आहे पूर्णपणे. लक्षात ठेवा, जर तुम्ही मारताना सापडलं तर तुम्हाला पण शूटआउटच्या ऑर्डर्स देऊ शकतात, लक्षात ठेवा. त्यामुळे वाघ महत्वाचा आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. भारतात वाघांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? गोवा, कर्नाटक, आसाम आणि महाराष्ट्र. सगळ्यात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे तुम्हाला मला सांगायचं आहे, या दिलेल्या चारपैकी. ओके. ठीक आहे. हायेस्ट टायगर, यस, हायेस्ट नंबर ऑफ टायगर्स इन इंडिया इन विच स्टेट? यस, सांगू शकता तुम्ही. तर आता तुम्हाला मी एक सांगतो, बरोबर आहे, आत्ताचे जे आकडे आहेत, बरोबर आहे, यस, आत्ताचे जे आकडे आहेत ते कसे आहेत सांगतो तुम्हाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का आपण. हा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं? हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. सो पहिल्यांदा आहे ॲक्च्युली दिलेल्या ऑप्शनपैकी बघायला गेलं तर कर्नाटक आहे, पण ॲक्च्युली गेलं तर एमपी आहे. सो इथे ऑप्शन नाही आहे म्हणून आपण कर्नाटक दिलंय. अदरवाईज इट इज एमपी. एमपीमध्ये सध्या वाघांची संख्या आहे 526. कळलं? एमपीमध्ये संख्या आहे 526 आहे. आलं लक्षामध्ये. कर्नाटकमध्ये संख्या आहे 524च्या आसपास. बरोबर आहे. हे वर खाली होऊ शकतं. कळलं? कारण नंबर्स बदलत असतात, त्यामुळे मी तुम्हाला सांगून टाकलंय. कळलं? आसाममध्ये वाघांची संख्या 190. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये संख्या आहे, महाराष्ट्र किती लिहू शकता तुम्ही? महाराष्ट्र 4थ्या नंबरला आहे, साधारण 312. हे आकडे बदलू शकतात सांगतो मी तुम्हाला, पण रँकिंग हीच आहे. आलं लक्षामध्ये. येस, गोवा हा काही फोकस करण्याचा एरिया नाही आहे, पण वेस्टर्न घाटामुळे तिथे काही प्रमाणात तुम्हाला वाघ सापडू शकतात किंवा दिसू शकतात. कळलं तुम्हाला?
येस सगळ्यात जास्त जगामध्ये कळलं, भारतात वाघांची संख्या जगात जास्त आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, भारतामध्ये काय आहे, यस जगात जास्त संख्या आहे, लक्षामध्ये कळलं तुम्हाला, हे पण लक्षात जगात जास्त संख्या कोणाची आहे, भारतात आहे, लक्षामध्ये लक्षात ठेवा. भारत जगात जास्त संख्या आहे. इथे तुम्ही बघितलं असेल तर इंडियाच सगळ्यात जास्त आहे. नंतर इंडियामध्ये सध्या 2226 वाघ आहेत, कळलं. रशियामध्ये 433 आहेत, कळलं. इंडोनेशिया 371, मलेशिया 250, नेपाळ 198, थायलंड 189, बांगलादेश 106, भूतान 103. सो हे काही असे देश आहेत, लक्षामध्ये. ठीक आहे, सो सगळ्यात जास्त कुठे, इंडियामध्ये 2226, कळलं. इंडिया सर्वात जास्त आहेत, किती आहेत, हा 2226. हे नंबर बदलू शकतात, लक्षात ठेवा. माझ्याकडे जे आकडे आहेत त्याच्यानुसार मी तुम्हाला एक ओव्हरऑल देतोय. ह्याच्यापेक्षा आता जरा नंबर वाढलेली आहे, सो मी ते प्लस लिहू शकतो, कळलं. पण थोडीशी फार रँकिंग हीच राहणार आहे. त्याच्यानंतर बघूया आपण 2900. आता तर ही वाढलेली आहे, आता झाले 2967 झालेली आहे आता. सो ही 2000 मी 23-22 ही संख्या सांगू शकतो की 2967 झालेली आहे, लक्षामध्ये. चला पुढे जाऊया आपण. 17 स्टेट्समध्ये, लक्षामध्ये आपल्याकडे टायगर रिझर्व जिथे जिथे आहे तिथे तिथे ऑब्व्हियसली टायगर सापडणार आहेत, है की नाही. सो 17 स्टेट्समध्ये आपल्याकडे साधारणपणे काय आहेत, टायगर सापडतात भारतामध्ये, कळलं. 17 राज्यांमध्ये आपल्याकडे सापडतात. किती राज्यांमध्ये सापडतात, 17 राज्यांमध्ये सापडतात, लक्षामध्ये. एकूण किती राज्यात सापडतात आपल्याकडे, यस अशी किती राज्य, 17 राज्य जिथे वाघ सापडतात. किती राज्यात, 17 राज्यात, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, सो हे सांगून ठेवलेलं आहे. आता परत सांगू नका मी सांगितलं की नाही सांगितलंय. चला पुढे जाऊया आपण. ठीक आहे, ओके, ठीक आहे. आणि आता तुम्हाला मी सांगतो ह्याची संख्या आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे, लक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे. चला पुढे जाऊया आपण. मोठ्या प्रमाणात वाढवली आपण, 17 राज्यात आपल्याकडे. नंतर आहे महाराष्ट्र राज्य पक्षी शेकरू कुठे आढळतो, भीमाशंकर, यावल, मेळघाट आणि कांजरा. सो शेकरू कुठे आढळतो, महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे का हा. सो बघा इथे इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे, इथे आहे राज्य प्राणी, लक्षात ठेवूया आपण. यस, सो इथे गडबड झालेली आहे प्रश्नामध्ये. कधी कधी प्रश्न अशा पद्धतीने गडबडले जातात. सो इथे आहे राज्य प्राणी, कळलं. सो शेकरू कुठे आढळतो, सो हा सापडतो भीमाशंकर इथे, लक्षामध्ये. शेकरू ही आपल्या जी मोठी खारुताई असते तसं आहे ते. ठीक आहे, शेकरू महाराष्ट्र भीमाशंकर, लक्षामध्ये. चला ठीक आहे ना. हा सो शेकरू कुठे सापडतो, यस महाराष्ट्र स्टेट ॲनिमल शेकरू. हा कुठे सापडतो तुम्हाला तो, करेक्ट आहे. कुठे कुठे सापडतो तो, है ना. चला पुढे जाऊया आपण. भीमाशंकरच्या इथे तुम्हाला सापडून येतो तो. नंतर घेऊया आपण पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात, मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र. लक्षात ठेवा पानझडी वृक्ष सगळ्यात जास्त, लक्षामध्ये. इकॉनॉमिकली ह्याच्यामध्ये साग वगैरे खूप मोठी असतात, कळलं. ही जी पानझडी वृक्ष असतात ना, ही आर्थिकदृष्ट्या, कळलं, हे आर्थिकदृष्ट्या खूप फायदेमंद असतात, कळलं. यस, आर्थिकदृष्ट्या लाभधारी असतात, कळलं. आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असतात ही, कळलं तुम्हाला. आणि ही तुम्हाला माहिती आहे आता ही जे नक्षलाईट एरियाज आहेत तिथे सगळ्यात जास्त आहेत, बरोबर आहे. सो अशा पद्धतीचे जंगल आहे हे तुम्हाला वेस्टर्न घाटमध्ये नाही दिसत, हे तुम्हाला दिसतं कुठे, दिसतं विदर्भामध्ये, लक्षात ठेवा विदर्भामध्ये. मराठवाड्यामध्ये थोडीशी काटेरी वन, थ्रोन फॉरेस्ट, सवाना थ्रोन असेल, कळलं. इथे तुम्हाला सवाना थ्रोन फॉरेस्ट सापडू शकतं, कळलं, कारण तिथे हे वेगळं आहे, बरोबर आहे. कोकणामध्ये आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन एव्हरग्रीन सापडू शकतात. काय सापडतात, एव्हरग्रीन, बरोबर, आणि सेमी एव्हरग्रीन, बरोबर आहे, आणि सेमी एव्हरग्रीन तुम्हाला सापडतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला सेमी एव्हरग्रीन सापडतात, बरोबर, आणि काही प्रमाणामध्ये, बरोबर आहे, आणि काही प्रमाणामध्ये तुम्हाला डेसिडियस सापडू शकतात, काही प्रमाणात सापडू शकतात. पण सगळ्यात जास्त डेसिडियस फॉरेस्ट जर आढळतात, अरण्य म्हणजे डायरेक्टली अरण्य जिथे सापडतात, बरोबर, ती विदर्भात. लक्षात, विदर्भामध्ये सगळ्यात जास्त झाडी कुठली आहेत, यस पानझडी म्हणजे काय, डेसिडियस फॉरेस्टची आहेत, कळलं. अशा पद्धतीने जर तुमचं जीके असेल तर तुम्हाला पटापट मार्क पडतात. प्रश्न कसेही आले तरी काही फरक पडत नाही मित्रांनो, कळलं. नंतर रायगड जिल्ह्यातील कुठलं अभयारण्य राज्यातील पहिलं पक्षी अभयारण्य म्हणून ओळखलं तर रायगडमध्ये. सो तुम्हाला हा जो थंबनेल जर तुम्ही बघितला, सो हा असा एक आहे, कळलं, असा आहे, नंतर इथे थंब आहे आणि असा करून असा खाली जातो. हा आहे कर्नाळा, लक्षामध्ये काय, यस कर्नाळा, अर्नाळा नाही, हा कर्नाळा, लक्षामध्ये. सो कर्नाळा जो आहे, कळलं, यस हा काय पक्षी अभयारण्य आहे आणि हे राज्यातील पहिलं पक्षी अभयारण्य आहे. डॉक्टर सलीम अली बर्ड सेंच्युरी सुद्धा तिथेच आहे. डॉक्टर सलीम अली पक्षी तज्ञ, त्यांची बर्ड सेंच्युरी पण, रिसर्च सेंटर पण तिकडेच आहे. सर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल जवळ आहे, हे लक्षात ठेवा,
आलं लक्षामध्ये? यस, पनवेल जवळ आहे, हे विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हे कर्नाळा, ठीक आहे, ह्याच्याबद्दल अजून काही नाही. कर्नाळा हा फोर्ट पण आहे. आलं लक्षामध्ये? कर्नाळा हा फोर्ट आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पण त्याचा इतिहास आहे. ऑब्व्हियसली किल्ला आहे म्हणजे आहेच, पण त्याचा नजीकचा संदर्भ घेतला तर वासुदेव बळवंत फडके यांचे घराणं तिथे किल्लेदार होतं. येतं लक्षात? यस, सो हे लक्षात असू दे तुम्हाला. नंतर आहे लोणार. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते खालीपैकी कोणत्या तालुक्यात आहे विचारलंय. खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे. तालुक्यात कुठे आहे हे? एवढे सगळे तालुका, हा बुलढाणा जिल्हा आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्याचे विदर्भामध्ये येतो बुलढाणा जिल्हा, आणि बुलढाणा जिल्ह्याचे हे तालुके आहेत. सो बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा येतो लोणार तालुक्यामध्ये. कुठल्या तालुक्यामध्ये? ऑब्व्हियसली लोणार हा तालुकाच आहे. सो मलकापूर, खामगाव, मेहकर आणि लोणार, ठीक आहे. सो लोणार सरोवर हा लोणार तालुक्यात येतो का हे मला एकदा फक्त कन्फर्म सांगा. यस, लोणार लेक इज इन लोणार तहसील. बरोबर आहे? सांगा लवकर, यस की नाही? करेक्ट आहे की नाही? है ना, बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये येतो आणि तहसील कुठला येतो याचा? लोणारचा. यस यस, लोणारच येतो. डन, बरोबर की नाही? ओके ओके, ठीक आहे. चला पुढच्या पॉईंटकडे जायचं आपल्याला. यस, काही चुकलं असेल तर तुम्ही मला समजावून सांगू शकता. बरोबर आहे ना? कळलं ना? समजावून सांगू शकता. सो लोणार तहसील कुठे आलं? हां, कळलं तुम्हाला? चला 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 चला, लवकर चला. ठीक आहे. चला, ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज मला तुम्ही सांगू शकता. नंतर पुढचं घेऊया आपण. पुढचा प्रश्न घेऊया. सातमाळा अजिंठा डोंगररांगा आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये कुठल्या लेण्या आहेत? कार्ला, वेरूळ, घारापुरी आणि पितळखोरे. ठीक आहे. घारापुरी ह्या ज्या आहेत, घारापुरी, कळलं? घारापुरी ह्या कुठे तुम्हाला सापडतात? मुंबईमध्ये सापडतात. बरोबर आहे, मुंबईमध्ये सापडतात तुम्हाला बेटामध्ये. बरोबर आहे, बेटमध्ये सापडतात तुम्हाला, बेट. ठीक आहे. सो घारापुरी हे बेट आहे. हा, कार्ला हे जे आहे हे लोणावळ्याला आहे. बरोबर आहे, कार्ला जर चुकत नसेल तर हे लोणावळ्यामध्ये येतं, पुणे जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, करेक्ट आहे. वेरूळ जे येतं ते ऑटोमॅटिकली सातमाळा अजिंठामध्ये. अजिंठा वेरूळ कुठे येतं? सातमाळा अजिंठा डोंगररांगांमध्ये. येस, अजिंठा वेरूळ ना, इथेच तुम्हाला कीवर्ड सापडतो, कारण आपण म्हणतो ना अजिंठा वेरूळ म्हणतो, त्यामुळे वेरूळ हे कुठे येतं? तिथे येतं. पित्तळखोरे कुठे येतं हे तुम्हाला मी होमवर्कमध्ये देतो. कळलं तुम्हाला? हा होमवर्क देतो मी. मला पित्तळखोरे कुठे आहे हे तुम्हाला मला सांगायचं आहे. आलं लक्षामध्ये? यस, हा तुम्हाला होमवर्क मध्ये दिला की पित्तळखोरे. आलं लक्षात? हे जे काय म्हणतात त्याला, हा पित्तळखोर, हे कुठे येतं? पित्तळखोर, पित्तळखोर. कळलं काय? यस, पित्तळखोर लेणी है ना. हा तुम्हाला मी दिलेला आहे होमवर्क. चला पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण मित्रांनो. यस, कळलं तुम्हाला? लोणावळा, पुणे, नंतर मुंबई बेट, पितळखोरे तुम्हाला होमवर्क मध्ये दिलंय, ते तुम्हाला शोधायचं आहे, कारण नवीन नाव आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते शोधायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा म्हणतात? लक्षात ठेवा. मॅकमोहन रेषा कशाला म्हणतात? मॅकमोहन रेषा कशाला म्हणतात? रेड क्लिफ कशाला म्हणतात? डुरंड. सो तीन इम्पॉर्टंट आहे, डुरंड, मॅकमोहन आणि रेड क्लिफ. याच्यावरती दरवेळेला जीके मध्ये कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये प्रश्न शुअरली येतो. सध्या भारत आणि चायनाचे जे खटके वाचतायत त्याच्यातून हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. सो भारत आणि चीन, कळलं? ह्याची जी मॅकमोहन रेषा आहे ही येते भारत आणि चीनच्या दरम्यानमध्ये. आलं लक्षामध्ये? भारत आणि चीन. सो ह्या ड्रॉइंग मध्ये तुम्हाला दिसते, ही जी ड्रॉइंग दिसते तुम्हाला, कळलं? ह्याच्यामध्ये हे जे दिसते तुम्हाला अरुणाचल प्रदेश, कळलं तुम्हाला? दिवची, दिबांग व्हॅली, लोंगसू, आस्पेरन, यांगसे, कळलं? हा जो पूर्ण पट्टा आहे हा मॅकमोहन लाईनचा येतो, जो तिबेट चायनाचा पार्ट आणि आपला अरुणाचल प्रदेशचा पार्टला काय करतो तो? येस, बाउंड्री क्रिएट करतो. सो भारत चीन लक्षात ठेवा. आणि राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश सांगायला विसरू नका. आलं लक्षामध्ये? भारताच्या साईडनी कोण आहे? अरुणाचल प्रदेश आहे. कळलं? अरुणाचल प्रदेश आहे भारताच्या साईडने, आणि चीनकडनं कोण आहे? तिबेट आहे. कळलं? यस. सो तुम्हाला प्रोव्हिन्सेस राज्य पण सांगता आली पाहिजेत. नंतर पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. भारतातलं पहिलं टेक्नो पार्क कुठे आहे? टेक्नो पार्क लक्षामध्ये? हे जिथे एस्टॅब्लिश झालेलं आहे, कळलं? तिरुवनंतपुरम. लक्षामध्ये? सो पहिलं भारतातील टेक्नो पार्क जिथे टेक्नॉलॉजिकल काय म्हणतात सेटअप्स गव्हर्नमेंटने, आणि हे गव्हर्नमेंट लेड आहे, लक्षात ठेवा. हे गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे. हे जे टेक्नो पार्क आहे गव्हर्नमेंट स्पॉन्सर आहे. तर हे येतं तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम येतं केरला. आलं लक्षामध्ये? तिरुवनंतपुरम कुठे येतं मित्रांनो? केरळमध्ये येतं. कुठे येतं? यस, केरळमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. सो भारतातलं पहिलं टेक्नो पार्क हे तिरुवनंतपुरम केरळमध्ये तयार झालेलं आहे, कारण पहिलं आहे. तर हे जीके मध्ये आपल्याला विचारू शकतात. पुढचा प्रश्न घेऊया. सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य कुठे आहे? तर तुम्हाला हिमालयाच्या अशी जी किरणं पडतात ज्या उंचावरती, त्यातून तुम्ही सांगू शकता मला महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम, मणिपूर. चला, त्याचं उत्तर येतं सिक्कीम. सिक्कीम हे पहिलं सेंद्रिय शेती करणारं राज्य आहे. कळलं? आपल्या देशामध्ये सेंद्रिय शेती ही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते, पण आपण कधी पण भारत आहोत, आपण बॅलन्स अप्रोच ठेवतो. कधीही रॅडिकल कुठले चेंजेस करण्यावरती आपण विश्वास ठेवत नाही.
कळलं. ह्याचं कारण असं आहे की जर श्रीलंका झालं, जर आपण भारताने डायरेक्ट डिक्लेअर केलं असतं की पुढच्या फक्त सेंद्रिय शेती करायची, तर आर्थिक पण लॉस झाला असता आणि फूड सिक्युरिटीचा इश्यू झाला असता, जी श्रीलंकेने चूक केली. भारतामध्ये प्रत्येक राज्य, पण असे सिक्कीम सारखे राज्य करतायत, पण बाकीच्या राज्यांमध्ये कळलं थोडीफार केमिकल किंवा असे वापरून आपण करतो, सो बॅलन्स राहतो लक्षामध्ये. आणि आपण सेंद्रिय शेतीकडे हळूहळू प्रमाणामध्ये वळतोय लक्षामध्ये. केमिकलचं प्रमाण कमी करत चाललोय, सेंद्रिय शेतीचं वाढवत चाललोय, पण स्टेप बाय स्टेप विथ रिसर्च अँड काय म्हणूया रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके ठीक आहे. सो पूर्ण कॅल्क्युलेटेड आपण हे सगळ्या गोष्टी करतोय. तो सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिलं राज्य सिक्कीम ठरलेलं आहे. नंतर घ्या नुकत्याच जाहीर झालेल्या पर्वतमाला, सगळ्यात महत्त्वाची आहे पर्वतमाला. लक्षात ठेवा योजनेचं उद्दिष्ट काय होतं. पर्वतमाला प्रमोशन ऑफ ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन इन हिल्स, प्रमोशन ऑफ पिलिग्राम साईट, तीर्थक्षेत्रांची जाहिरात आहे की वन्यजीव संरक्षण केलं जातं. सो तुम्ही सांगू शकता मला की ह्यातलं पर्वतमाला कुठलं आहे. तर मित्रांनो ह्यातलं पर्वतमाला जे आहे हे ट्रान्सपोर्टेशन ऑफ इन हिल्स आहे लक्षामध्ये. ह्याचा वापर कळलं सो रोपवे प्रोग्राम आहे हा. कळलं सो हा काय हा रोपवे प्रोग्राम आहे. सगळ्यात मोठे मोठे रोपवेज उभे करायचे. याचा फायदा जो होईल आपल्याला तो इन्व्हायरमेंटमध्ये होईल. बरोबर इन्व्हायरमेंटमध्ये ह्याचा बेनिफिट होणार आहे आपल्याला. नंतर फ्युएलमध्ये वाहणार आहे, कारण फ्युएल वाचणार आहे. बरोबर आहे, कारण का ऑब्विसली बायोडायव्हर्सिटीला जे रस्ते बांधण्यासाठी प्रॉब्लेम होतो तो. बरोबर आहे. एम्प्लॉयमेंट इकॉनॉमीमध्ये, कारण टुरिझम वाढेल ना, तर इकॉनॉमीमध्ये बेनिफिट होणार आहे. कळलं एम्प्लॉयमेंटमध्ये बेनिफिट होणार आहे. कळलं तुम्हाला है ना. सो इकॉनॉमी टुरिझममध्ये बेनिफिट होणार आहे. सो अशा पद्धतीने पर्वतमाला स्कीम जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रा उभी करते. आणि जेव्हा जेव्हा इन्फ्रा उभा करतो तिथे रोजगार तयार होतो, इकॉनॉमी उभी राहत असते. आणि पर्वतमालामुळे जे तुम्ही पर्वत जाताना एवढ्या गाड्या आणि ट्रक घेऊन जाणार, कळलं जेवढा वेळ वाचेल, फ्युएल वाचेल, आणि ऑब्विसली जे जाणं सोपं होईल, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ॲक्सेस वाढला की इकॉनॉमी सुद्धा वाढते. सो पर्वतमाला ही आहे. तुम्हाला 3 मी सांगतो तुम्हाला. कळलं भारतमाला है ना. सो तुम्हाला होमवर्कमध्ये 3 बघायचे. भारतमाला बघायची काय आहे ती, बरं सागरमाला बघायची काय आहे ते, हे तुम्हाला फरक बघायचा. सागरमाला काय आहे आणि पर्वतमाला काय, बरोबर हे तिन्ही तुम्हाला काय करायचं आहेत. येस तुम्हाला ह्याच्या डिटेल्स काय करायचे तुम्हाला, येस होमवर्कमध्ये बघायचे आहेत. आणि ह्यातल्या सगळ्या डिटेल्स मला तुम्हाला कळवायचे आहेत. कमेंट बॉक्समध्ये आयदर समीरचं टेक्स्टबुकवरती कुठलाही डाऊट आला तर तुम्हाला मला विचारायचं आहे. नंतर हा होमवर्कसाठी मी दिलेला आहे ते तेवढं करायचं. आणि मला इंटरॅक्शन पाहिजे. व्हिडिओ कोर्स असला तरी सुद्धा आपण इंटरॅक्शन करू शकतो. कळलं. चला पंतप्रधान PM किसान सन्मान निधीचा 4था हप्ता जाहीर करणार. बरोबर आहे, 4था हप्ता जाहीर करणार आहेत. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे. आता 4था म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे, पण या योजनेचं उद्दिष्ट काय आहे मला सांगा. पंतप्रधान PM किसान सन्मान निधी, पंतप्रधान PM किसान सन्मान निधीचा कळलं योजनेचं उद्दिष्ट काय आहे. तर शेत कर्जमाफी, कृषी कर्ज, शेतकऱ्यांची पेन्शन आणि उत्पन्नाचा आधार. सो ऑब्विसली हा उत्पन्नाचा आधार आहे, कारण पर कॅपिटा दर महिना जर विचार केला आपण तर 500 रुपये दर महिना मिळू शकतात. कळलं पण त्याचा हप्ता हा दर 4 महिन्यांनी दिला जातो. कळलं 2-2 हजाराचा हप्ता दिला जातो. पण तसं कॅल्क्युलेट केलं तर मंथली 500 रुपये होतात. 500 रुपयांनी फक्त आधार मिळू शकतो, बाकी काही नाही मिळू शकत. ठीक आहे. सो उत्पन्नाचा आधार शेतकऱ्यांसाठी, उत्पन्नाचा आधार जे कमी मार्जिनल फार्मर आहे त्यांच्यासाठी आहे. सो ही जी पंतप्रधान PM किसान सन्मान निधी आहे, कळलं PM किसान योजना आहे, ही तुम्हाला डिटेलमध्ये बघायची आहे. त्यासाठी तुम्ही विकिपीडिया वाचलात तरी सुद्धा चालेल, किंवा आपलं लेक्चर बघितलं तरी सुद्धा चालेल. चला नंतर आहे कोणत्या राज्याने अलीकडे राज्यातील सर्व प्रकारच्या ऑनलाईन लॉटरी योजनांवरती बंदी घातली. लॉटरीवरती बंदी घालणारा, कळलं ऑनलाईन लॉटरीवरती नॉट कळलं तुमची फिजिकल लॉटरी ती नाही, ती जुनी चालत आली आहे तिथं ती आहेच. कळलं सो ऑनलाईन लॉटरीवरती बंदी घालणारा कळलं कोण आहे ह्याच्यामध्ये आहे मित्रांनो पंजाब. कळलं सो पंजाबने ही बंदी घातलेली आहे. नंतर एक ग्रेट लॉकडाऊन टू द ग्रेट मेल्टडाऊन हा अहवाल कोणत्या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केला आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आर्थिक मंच, व्यापार आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद. सो ट्रेड अँड डेव्हलपमेंट रिपोर्ट 2019 मध्ये फायनान्सिंग अ ग्लोबल ग्रीन न्यू डील लक्षामध्ये. सो ह्याचं येतं युनिकॅड, युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, UNCAD लक्षामध्ये. सो व्यापार आणि विकासावरील संयुक्त राष्ट्र परिषद. कळलं ह्यांनी हा अहवाल डिक्लेअर केलेला आहे. ग्रेट लॉकडाऊन टू द ग्रेट मेल्टडाऊन. कळस यस. नंतर आहे नॅशनल आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ने ची अंमलबजावणी जलद करण्यासाठी सामंजस्य करार कोणाशी केला. असं आयुष्यमान भारत योजनेने डिजिटल मिशन ची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य करार कोणाशी केलेला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, नॅशनल हेल्थ काय म्हणतात त्याला, येस. सो नॅशनल हेल्थ प्राधिकरण, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण जे आहे त्यांच्याबरोबर आपण हे केलेलं आहे. कळलं हा करार कोणी केलेला आहे. सो नॅशनल हे आलं का लक्षामध्ये.
येस, आयुष्यमान भारत जे आहे हेल्थ मिशनने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाबरोबर MOU केलेला आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. MOU म्हणजे सामंजस्य करार म्हणजे MOU. पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस कधी साजरा केला जातो? सो मित्रांनो, इंटरनॅशनल ई वेस्ट डे म्हणजे जेवढे काही आपले इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत तो कचरा ज्याच्यामध्ये रेअर मटेरियल असू शकतात आणि हेवी मेटल असू शकतात, ज्याच्यामुळे वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, खूप मोठ्या मोठ्या छोटे मोठे रेडिएशन, असे अनेक पोल्युशनचे नवीन प्रकार येतात जे खूप हजार्डस आहेत बायोडायव्हर्सिटीसाठी, इन्व्हायरमेंटसाठी, ह्युमन बॉडीसाठी, ॲनिमलसाठी. सो ते आहे 14 ऑक्टोबर. सो ह्या ई वेस्टला बद्दल की लोकांनी टाकू नये, काय करू नये, त्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. ती जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस आपण साजरा करतो 14 ऑक्टोबर रोजी. कळलं? आणि पुढचा आहे 8 ऑक्टोबर 2022 रोजी बंगळुरू इथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या स्पर्धेत 81.23 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकणारा, कळलं तुम्हाला, लक्षात ठेवा, खुल्या ॲथलेटिक्समध्ये, कळलं तुम्हाला, बँगलोरमध्ये झाली होती. कुठे? बँगलोरमध्ये. तर ही कोण आहे? DP मनू. ठीक आहे, DP मनू. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? DP मनू, बरोबर आहे. सो अशा पद्धतीने आपण हे काय करतोय? यस मित्रांनो, हे आपण काय बघितलेलं आहे? येस, काही महत्त्वाचे आपण बघितलेले आहेत. महत्त्वाचे काही प्रश्न बघितलेले आहेत. सो आय होप तुम्हाला हे आवडले असतील. जर का तुम्हाला हे आवडले असतील तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, काहीही झालं तरी सुद्धा. सो थँक्यू सो मच. आणि ह्या आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंग प्लॅटफॉर्मला काय करा, तुम्ही लवकरच सबस्क्राईब करा, विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. कमेंट करा आणि लाईक करा.